आहे की कोर्टाचा जो निकाल लागेल त्या निकालाच्या अधीन राहून ज्या आदिवासी बांधवांच्या किंवा इतर आदिवासी बांधवांचं पेसा एरियामध्ये निवड झाली आहे त्यांना आपण नेमणूक द्यावी असं म्हणून आपण एफिडेव्हिट आता सादर केलेलं आहे। 21 ला तारीख होती पण ती थोडे पुढे ढकलली आहे। त्याच्यातले बाकीचे जे आदिवासी भागामध्ये जागा अत्यंत महत्त्वाच्या आहे, शिक्षणाच्या दृष्टीने आहे, त्याचबरोबर आरोग्याचे काही पदं आहेत, महिला बाल कल्याणची पदं आहे, आदिवासी एरियामध्ये कुपोषणचे आरोग्याचे असे बरेचसे जे प्रश्न आहेत ते प्रश्न थोडे जटिल काही ठिकाणी आहेत आणि म्हणून ते सुटण्याच्या दृष्टीने तिथली पदं भरणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने तशा पद्धतीचं आम्ही एफिडेव्हिट काम केलं। थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा करायची म्हणून आज असे 2 एफिडेव्हिट केले आहे आणि आमचा प्रयत्न हा आहे की या इमर्जन्सी क्लॉज मध्ये त्या ठिकाणी आपण हिअरिंग घ्यावी आणि आम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ द्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये करतो आहोत। तर अशा पद्धतीने त्याच्यातून तो मार्ग काढायचा आहे। वास्तविक हा पेसा विषय आहे, त्यात भरती आहे, हा विषय सामान्य प्रशासन विभागाचा आहे।